शेतकरी मित्रांनो नमस्कार. सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातून अवकाळी पावसासंबंधी. आज राज्याच्या विविध भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता अधिक असून आज राज्याच्या विविध भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ती बातमी पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे नवीन व्हिडिओ पाहण्यास तुम्हाला अपडेट मिळत राहतील. आणि लाईक करा, शेअर करा सुद्धा विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्की करा. आज राज्याच्या विविध भागामध्ये दुपारून सायंकाळनंतर उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये शिरपूर, नंदुरबार, साक्री, धुळे, पारोळा, जळगाव, नवापूर, साक्री, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच सिल्लोड, चिखली, औरंगाबाद, जालना, नाशिक, इगतपुरी, श्रीरामपूर या भागामध्ये येलो अलर्ट अतिशय जोरदार ते मुसळधार ढगफुटी होण्याचा पाऊस होऊ शकतो. तसेच पैठण, अहमदनगर या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जुन्नर, खोपोली, खेड, पुणे या साईडला सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच जामखेड, बीड, करमाळा, दौंड, जेजुरी, बारामती, इंदापूर, बार्शी, पेठ, तुळजापूर, सातारा, वडूज, पंढरपूर, सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता सायंकाळनंतर होऊ शकते. सातारा, चिपळूण, कराड, विटा, जत, सांगली, कोल्हापूर, राजापूर, निपाणी, सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो. पंढरपूर, तुळजापूर, पेठ, बार्शी या भागात सुद्धा हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. लातूर, उदगीर, अहमदपूर, परळी, केज या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. माजलगाव, बीड या ठिकाणी सुद्धा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज राज्याच्या विविध भागामध्ये सायंकाळनंतर पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच जिंतूर, जालना, पैठण, औरंगाबाद, सिल्लोड, लोणार या ठिकाणी सुद्धा अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मान्सूनपूर्व पाऊस होण्याचे संकेत हवामान खात्याकडून जारी करण्यात आले आहेत. येलो अलर्ट जारी करण्यात आहे. अकोला, खामगाव, बुरानपूर, अकोट, अचलपूर, अमरावती या ठिकाणी सुद्धा ढगाळ हवामानाचा हलका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. यवतमाळ, वर्धा, उमरेड, मकोना या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर सायंकाळपर्यंत हलका पाऊस होऊ शकतो. वणी, चंद्रपूर, आदिलाबाद, उमरखेड, पुसद, हिंगोली, जिंतूर या ठिकाणी सुद्धा सायंकाळनंतर हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. एकूणच राज्याचा विचार करायचा झाला तर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, श्रीरामपूर, पैठण, जालना, मालेगाव या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक्स आणि कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.